बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामधल्या सर्वसामान्य लोकांची बाजारपेठ असलेल्या तुळशीबागेमध्ये किरकोळ वस्तू आणि कपड्यांचे विक्रेते ग्राहकांकडून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा सुद्धा घेत आहेत। ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरता आपण या नोटा स्वीकारत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर 100 रुपयाच्या नोटांचा तुटवडा कुठेतरी पडू लागलेला आहे आणि सुट्टे पैशांची कमतरता असल्याचा परिणाम कुठेतरी बाजारपेठांवरती दिसू लागलाय। परंतु पुण्यामध्ये तसं चित्र नाहीये। पुण्यामध्ये थोडंसं समाधानकारक चित्र बघायला मिळते। सध्या मी पुण्यातील तुळशीबागेमध्ये आहे आणि पुण्यातील सर्वसामान्य लोकांची ही बाजारपेठ समजली जाते आणि या ठिकाणी नेहमी जशी गर्दी असते तशीच गर्दी आज आपण बघू शकतो। आज रविवार आहे खरं तर आणि रविवारचा मुहूर्त साधून बरेच पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडत असतात आणि तशीच खरेदीसाठी गर्दी जी आहे ती आपण इथे बघू शकतोय। माझ्याबरोबर काही पुणेकर आहेत, आपण त्यांना विचारूयात काय अनुभव येतो इथे खरेदी करण्यासाठी आल्यानंतर। ॲक्च्युली नेक्स्ट मंथमध्ये 24 डिसेंबरला माझं लग्न आहे। मी ॲक्च्युली आज सकाळपासून इथं शॉपिंग करते आहे, पण इथं मॅक्झिमम लोक ॲक्सेप्ट करतायत, म्हणजे आपण इथं शॉपिंग करू शकतो। इतर ठिकाणी जो प्रॉब्लेम येतो तो इथं येत नाही आहे, म्हणजे आपण इथं शॉपिंग करू शकतो। आम्हाला म्हणजे थोडा प्रॉब्लेम येतोय, अगदीच नाही असं नाही, पण ठीक आहे, म्हणजे एक्सचेंज करून पण मिळत आहे। 500च्या नोटा दिल्या तर त्याचे सुट्टे पण मिळत आहेत आणि 500च्या नोटा काही ठिकाणी एक्सेप्ट पण करतायत। माझ्यावर काही विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूयात। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या, त्याचा काही परिणाम होतोय का आणि इथले बरेचसे जे विक्रेते आहेत ते 500च्या नोटा स्वीकारताना दिसत आहेत, तर काय सांगाल? नाही मॅडम, हा परिणाम तो खूप काय झालेला आहे, पण आम्ही ते 500 1000च्या नोटा घेतो आम्ही, कारण का आमचं कस्टमर बाहेर जाऊ नये किंवा धंदा खूप स्लॅक आहे, त्या दृष्टीने आम्ही ते 30 तारखेपर्यंत आम्ही घेऊ शकतो। पण 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्याने तुम्हाला त्याचा काही त्रास होणार किंवा काय सांगाल? नाही, त्रास काय ना, आमचा तो वाईट मनी आहे, आम्हाला काय त्रास होण्यासारखा काहीच नाही। एकूणच तुळशीबागेमधले येणारे जे ग्राहक आहेत ते अगदी 500 रुपयापासून किंवा अगदी 50 रुपयापासून खरेदी करत असतात, ती अगदी 1000 रुपयापर्यंत त्यांची खरेदी होत असते। त्यामुळे इथं आल्यावरती सुट्ट्या पैशांचा खूप मोठा प्रश्न नेहमीच उद्भवतो। मात्र इथे असलेल्या विक्रेत्यांनी सुट्टे पैसे देण्याचा एक जो निर्णय आहे तो घेतलेला आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या ग्राहकांना तितकासा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे तुळशीबागेतले जे व्यवहार आहेत ते इतर ठिकाणच्या पेक्षा जास्त सुरळीतपणे सुरू आहेत असं म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।